नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, बी-एससी ॲग्रीकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा कम्युनिटी सायन्स किंवा तुम्हाला जर बी-टेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग करायची असेल, फूड टेक्नॉलॉजी किंवा बी-एफ-एस-सी फिशरी या सगळ्यांची ॲडमिशन प्रोसेस जी आहे, तर ती मित्रांनो सुरू झालेली आहे आणि राउंडचा जो शेड्यूल आहे, तर तो आलेला आहे आणि शेड्यूल मित्रांनो तुमच्या भावानं सांगितलं होतं लास्ट व्हिडिओ त्यासारखाच सेम टू सेम आलेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो ना, की या पुढचा जो मंथ आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमचे कॉलेजेस जे आहेत तर ते सप्टेंबरमध्ये चालू होईल. सो या प्रमाणात पूर्ण शेड्यूल आहे. सो आपल्या मेहनतीसाठी या सगळ्या गोष्टीसाठी एकदा लाईक करून द्या व्हिडिओला आणि तुमच्या या शेड्यूलबद्दल काय पुढे काय डाउट्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. जेणेकरून मी तुमच्या कमेंट्सला सुद्धा रिप्लाय करील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सगळ्यात अगोदर जी डेट आहे, तर ती फॉर्म भरण्याची अजून एकदा वाढवण्यात आलेली आहे. तर ती म्हणजे 2 तारखेपर्यंत आता तुम्ही नोंदणी जी आहे, तर ती करू शकता. 2 तारखेपर्यंत जे आहे, तर ते फॉर्म भरू शकता. आता 2 तारखेपर्यंत तुमचे फॉर्म जे आहेत, ते उरकून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, की यावर्षी 22,000 विद्यार्थी जे आहेत, तर ते आलेले आहेत. म्हणजे लास्ट इयर एवढेच विद्यार्थी आहे. काही जास्त विद्यार्थी जे आहेत, तर ते एक्स्ट्रा याच्यामध्ये आलेले नाहीये. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे, ओके. आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. ती आहे 6/8/2026 म्हणजे 6 तारखेला ही लिस्ट जी आहे, तर ती येऊन जाईल आणि अशाच प्रकारे सगळ्यात अगोदर अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा जे पालक नवीन असेल, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जी 6/8 ची लिस्ट आहे, ती तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल या चॅनलवरती. मित्रांनो, राहिला प्रश्न की मग आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये नसेल, तर कोणत्या विद्यार्थ्यांचं नसेल मी अगोदरच सांगून देतो मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्मचं स्टेटस जे आहे, तर ते होल्ड दिसत आहे. तर त्या विद्यार्थ्यांचं नाव जे आहे, तर ते या लिस्टमध्ये नसेल, तर त्यांच्यासाठी एक वेगळी लिस्ट येईल ऑन होल्ड लिस्ट म्हणून त्याच लिस्टसोबत याच दिवशी. तर त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो 7, 8 आणि 9 असे 3 दिवस जे आहेत, तर ते ऑनलाईन ग्रीव्हन्स तुम्हाला करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सी-बी-एस-सीचा इश्यू असेल, ज्या विद्यार्थ्यांचा नीटच्या मार्कशीटचा इश्यू असेल, ज्या विद्यार्थ्यांचा ॲग्रीकल्चर सर्टिफिकेटचा इश्यू असेल, कुठल्याही प्रकारचे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे सगळे डॉक्युमेंट जे आहेत, तर ते तुम्ही परत अपलोड करू शकता केव्हा 7, 8 आणि 9 तारखेला ऑगस्टमध्ये. तर मित्रांनो त्याची ही डेट आहे. त्यानंतर हे तुमचे ग्रीव्हन्स जे आहे, तर ते कन्सिडर झाले की नाही याच्यासाठी मित्रांनो 11 तारखेची एक लिस्ट लागेल. ते तुम्ही त्या जे तुम्ही डॉक्युमेंट टाकलेले आहेत, तर ते अप्रूव्ह झाले का? जे तुम्ही म्हणजे नव्याने डॉक्युमेंट टाकलेले आहेत, तर ते त्यासाठी. तर ती 11 तारखेची एक लिस्ट असेल. आता मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट येईल मित्रांनो 12 तारखेला. आता 12 तारखेला का? तर जे विद्यार्थी जे आहेत, तर ते प्रोव्हिजनलमध्ये आलेले आहेत आणि ज्यांचे ग्रीव्हन्स जे आहेत, तर ते सिलेक्ट झालेले आहेत. अशा दोन्ही विद्यार्थ्यांची एक कंबाईन लिस्ट तयार होईल. या लिस्टमध्ये मित्रांनो, सगळेचे सगळे विद्यार्थी असतील जे पात्र आहेत या ॲडमिशन प्रोसेससाठी. म्हणजे 12 तारखेला कळेल, की कोण-कोण पात्र आहेत आणि कोणाचा फॉर्म जो आहे तर तो रिजेक्ट झालेला आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला चान्स आहे, की फॉर्म जो आहे तर तो होल्डर असेल, तर तो होल्डवरून कशाप्रकारे काढायचा, कशाप्रकारे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे आणि काय गोष्टी करायच्या. तर हे आपल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, ज्यांना काउन्सिलिंग जॉइन करायची त्यांना स्क्रीनवरती खाली नंबर दिलेला आहे. सो ते त्या पद्धतीने काउन्सिलिंग जॉइन करू शकतात. मित्रांनो, राहिला प्रश्न, की पहिल्या राउंडसाठी किती सीट्स आहेत, तर त्या तुम्हाला या ठिकाणी 12 तारखेला समजून जातील. त्यानंतर प्रेफरन्स कधी टाकायचे आहेत, कॉलेजेस कधी भरायचे आहेत, तर ते मित्रांनो 13 आणि 14 तारखेला हे तुम्हाला 2 दिवस दिलेले आहेत प्रेफरन्स टाकण्यासाठी. आता प्रेफरन्स आपले जे विद्यार्थी आहेत काउन्सिलिंगचे ते म्हणत, "दादा तू आम्हाला कधी देतो?" तर मित्रांनो प्रेफरन्सच्या सगळ्यांच्या लिस्ट माझ्याकडे तयार आहेत. पण मी ती वाटप जे आहे तर ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या नंतर तुम्हाला करून देणार आहे किंवा त्या अगोदर सुद्धा मी वाटप चालू करू शकतो. त्यामुळं तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते येऊन जाईल. त्याबद्दल काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. कारण तुमचे प्रेफरन्स हे आत्ता टाकणं नाहीये. ते टाकणं आहे मित्रांनो 13 आणि 14 तारखेला. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 13 आणि 14 तारखेला प्रेफरन्स टाका आणि 16 तारखेला समजेल, की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटतंय, कुठलं कॉलेज नाही. तर तुमच्या आवडीचं कॉलेज भेटतं का, की नाही? हे सगळं मित्रांनो तुम्हाला 16 तारखेला क्लिअर होईल. आता मित्रांनो 16 तारखेला जर तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज भेटलं, तर ठीक. अदरवाईज तुम्ही पुढच्या राउंडला जाऊ शकता. त्यासाठी वेगळा फॉर्म भरण्याची काही गरज नाही. तुम्ही प्रेफरन्स जे आहे, तर ते नव्यानं टाकू शकता. ओके. पण तुम्हाला ॲग्रीचा वेगळा फॉर्म किंवा असं काही भरायची गरज नाही. प्रेफरन्स तुम्हाला वेगवेगळे जे आहेत, तर तुम्हाला नवीन टाकू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. मध्ये काय जे फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज काय जी पद्धत असेल, तर ती तुम्हाला त्या वेळेला सांगितलं जाईल. पहिल्या राउंडला झाल्यानंतर काय, दुसऱ्या राउंडला झाल्यानंतर काय. आतापासून जर तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. तर मित्रांनो
जर तुमचा पहिला राउंड जो आहे तर तो 16 तारखेला लागला, तर त्यानंतर या ठिकाणी 17 आणि 18 आणि 19 या तारखांना जे आहे तर त्या कॉलेजला तुम्हाला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे. तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर किंवा फ्लोट करायचं असेल तर. तुम्हाला जर ते कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची गरज नसते. मित्रांनो, हे तुम्हाला सांगितलं मी. मित्रांनो, आता किती जागा ज्या आहेत या ठिकाणी कट ऑफ वगैरे काय जो तो लागला, तर तो मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या राउंडसाठी अवेलेबल किती सीट्स आहेत, तर ह्या तुम्हाला मित्रांनो 20 तारखेला समजेल आणि मित्रांनो दुसऱ्या राउंडसाठीचे प्रेफरन्स टाकायची तारीख मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 20 आणि 21 तारखेला तुम्ही दुसऱ्या राउंडचे प्रेफरन्स टाकू शकता. 23 तारखेला जो आहे तर तो तुमचा दुसरा राउंड लागेल. लक्षात ठेवा मित्रांनो 23 तारखेला दुसरा राउंड, पहिला राउंड जो आहे तर तो तुमचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की 16 तारखेला लागणार आहे. दुसरा राउंड जो आहे तर तो 23 तारखेला आहे. तिसरा राउंड जो आहे तर तो 31 तारखेला आहे. मधल्या टाईमामध्ये तुम्हाला प्रत्येक राउंड नंतर जर कॉलेज घ्यायचं असेल तर ती रिपोर्टिंग करावी लागते. म्हणून दुसऱ्या राउंडची रिपोर्टिंग जी आहे, तर ती मित्रांनो या ठिकाणी 24, 25 आणि 26 असे 3 दिवस आहे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या राउंडचा जो कट ऑफची लिस्ट असेल किंवा मित्रांनो तुम्हाला थर्ड राउंडसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत, तर ही तुम्हाला 27 तारखेला समजेल आणि तुम्ही तिसऱ्या राउंडचे प्रेफरन्स जे आहे, तर ते 27 आणि 28 तारखेला टाकू शकता. तिसऱ्या राउंडची लिस्ट जी आहे, तर ती अगोदर सांगितल्याप्रमाणे 31 तारखेला लागेल आणि लिस्ट लागल्यानंतर तुम्ही रिपोर्टिंग जी आहे, तर ती तिसऱ्या राउंडची 1 ते 3 तारखेदरम्यान करू शकता. म्हणजे पुढच्या महिन्यात चालला गेलेला आहे हा कार्यक्रम. तर आता मी तुम्हाला स्पॉट राउंड सुद्धा सांगणार आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की पहिला, दुसरा, तिसरा या तिन्ही राउंडच्या अगोदर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट टाकावी लागणार आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रेफरन्स टाकायचे आहे. तर तुम्हाला तिन्ही राउंडमध्ये कोणती प्रेफरन्स लिस्ट टाकायची आहे, तर एकच लिस्ट अशी जी तुमच्या तिन्ही राउंडला पुरून उरेल अशी मी विद्यार्थ्यांना देत असतो. ज्या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीसुद्धा टॉप कॉलेजेसला, पुण्यासारख्या कॉलेजेसला, कोल्हापूरसारख्या कॉलेजेसला, दापोलीसारख्या कॉलेजेसला, अकोलासारख्या कॉलेजला आपले विद्यार्थी लागलेले आहेत. जर कोणाला खोटं वाटत असेल तर त्यांनी मागच्या वर्षी जाऊन व्हिडिओ बघायचे. कशा प्रकारचं हे गाईडन्स आहे. लिमिटेड स्टुडंट्स घेतो मी. तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी जे आहेत तर ते लागले तर मध्ये काही वेळेस ते काउन्सिलिंग बंद होऊन जाईल जर आणि नंतर पुन्हा परत ओपन होते कारण स्टुडंट नवीन जॉइन होतात त्यावेळेस. कारण काही जे पहिले विद्यार्थी असतात तर ते या ठिकाणी ॲडमिशन घेऊन टाकतात. जर स्लॉट खाली झाले तर दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन असतं. त्यामुळे अजून स्लॉट खाली आहेत आणि मला तर वाटतं ॲडमिशन प्रोसेसचे जे प्रेफरन्सेस या ठिकाणी टाकायचे आहेत. तर तोपर्यंत तुमचे जे आहेत तर ते फायनल मेरिट लिस्टपर्यंत प्रेफरन्स टाकण्यापर्यंत स्लॉट्स खाली आहेत. सध्या ज्यांना जॉइन व्हायचंय त्यांनी आत्ताच्या आत्ता 70 38 89 31 78 या नंबरवरती पेमेंट करून तुम्हाला जो काही पॅक घ्यायचा आहे तर त्या पॅकमध्ये ॲड होऊन जायचं आहे. आता राहिला प्रश्न मित्रांनो पुढे स्पॉट राउंड कधी आहे? तर स्पॉट राउंड या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो म्हणजे की 7 ते 12 तारखेच्या दरम्यान स्पॉट राउंड जो आहे तर तो या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर 7 ते 12 मध्ये कशा प्रकारचं स्पॉट राउंडचा शेड्यूल असेल त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुम्हाला 1 ते 4 तारखेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे बाकी आहेत तर त्यांनी ते सबमिट करायचे आहेत. त्या संदर्भात सुद्धा पुढं प्रत्येक राउंड नंतर अपडेट जे आहेत त्या मित्रांनो देत राहील मी. काय विषय होतो, की हा शेड्यूल जो आहे तो काही वेळेस बदलून जातो. म्हणजे की काही वेळेस जो आहे ना, तर तो त्या परिस्थितीनुसार कधी पूर आला, कधी काही गोष्टी झाल्या, तर ते डेट जे आहेत राउंडच्या जर पुढे जातात. त्यामध्ये काही बदल होत असतात. तर अशा प्रकारचे बदल जे आहेत, तर ते तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्या या चॅनलवरती मिळेल. मित्रांनो, तुम्ही शेती शाळा ॲप जे आहे, तर ते डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयरच्या नोट्स मिळतील. सगळ्या विद्यार्थ्यांना जे आज माझा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांना फर्स्ट इयरच्या नोट्स मिळतील. ज्या नोट्स जे आहेत तर ते अतिशय नामांकित कॉलेजमध्ये, धुळ्यासारख्या कॉलेजमध्ये, त्यानंतर खूप सगळ्या ज्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून या नोट्स ज्या आहेत तर ते तुम्हाला आपल्या शेतीशाळा ॲपवर मिळणार आहे. त्या ठिकाणी आपली काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जर बेसिक प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल तर तुमच्या रिचार्ज ज्या याच्यामध्ये येतं, ज्याच्यामध्ये ज्या पैशामध्ये येतं त्या पैशामध्ये तुम्हाला तुमची बेसिक काउन्सिलिंग करून मिळणार आहे ॲडमिशन होईपर्यंत. कोणी देत नाही मित्रांनो. शेतकऱ्यांचे या ठिकाणी पाल्य आहात. त्यामुळं हे काम जे आहे तर मित्रांनो मी करतो. काही जे काउन्सिलर आहेत, कॅफेवाल्यांना काही नॉलेज नसतं. 4,000-4,000 रुपये जे आहेत तर ते घेतात. ही काउन्सिलिंग जी आहे तर ती तुम्हाला ते तुमचे पैसे वाचणारे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन घेऊन देणार आहे. तुमच्या पर्सेंटाईल वाईज जर कमी जरी मार्क असेल, तरी पण टॉप ए ग्रेड कॉलेजेसला तुम्हाला कसं मिळवून देता येईल, याचा मी प्रयत्न करत असतो. मित्रांनो
त्यानंतर बेसिक काउन्सिलिंग प्लस तुम्हाला फर्स्ट इयरच्या नोट्स, प्रेडिक्टर लिस्ट जर हवी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 999 वाला पॅकेज घेऊ शकतं. आणि मित्रांनो, तुम्हाला Google मीटिंगचा सपोर्टसुद्धा यामध्ये मिळणार आहे. आता Google मीटिंग कशा होतील, या आता शेड्यूल जो आहे, तर तो आपल्या ग्रुपवर येत राहील. त्यानंतर मित्रांनो, प्रीमियम पॅक जर घेतला तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर ते फर्स्ट इयरचा जे टीचर्स आहे आपले तर ते शिकवतील आणि फर्स्ट इयरचा सपोर्टसुद्धा तुम्हाला यामध्ये पूर्णपणे मिळणार आहे. अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण राउंड जे आहेत तर ते चालू झालेले आहे आणि तुमच्या भावाने सांगितले त्याप्रमाणे चालू झाले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं एक इश्यू आहे की नीटचं मार्कशीट जे आहे तर ते अपलोड झालं नव्हतं, तर त्यांना अपलोड करण्याचं ऑप्शन जे आहे तर ते तुमच्या लॉगिनमध्ये आलेलं आहे. तर त्यामुळे नीटचं मार्कशीट जे आहे तर ते तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.